नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी टीच चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवयापासून उपमा बनवणार आहोत। अतिशय चवीला होतो अशा पद्धतीने बनवलेला उपमा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांनाही नक्की आवडेल। मॅगीपेक्षा खूप छान ऑप्शन आहे हा। तुम्ही हेल्दी जेवण तुम्ही मुलांना देऊ शकता। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तर मी 1 प्लेट होईल एवढ्या शेवया घेतलेल्या आहेत। ह्या शेवया रव्यापासून बनवलेल्या आहेत आणि 1 प्लेट घेतल्यावर 4 प्लेट आरामात बनतात। तर उडीद डाळ घातलेली आहे 10 मिनिटापूर्वी भिजत गरम पाण्यात। 1 टोमॅटो कट करून घेतला आहे। 1 हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून, कढीपत्ता, 2 लहान साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर। तर पहिल्यांदा आपण काय करूया की शेवया भाजून घेऊया व्यवस्थित। आधी शेवया भाजायच्या आहेत म्हणजे शेवया खूप मोकळ्या आणि छान होतात, जसं आपण रव्याचा उपमा बनवतो त्या पद्धतीने। तर गॅस पेटवून गॅसवर आपण कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये 1 लहान चमचा होईल एवढं आधी तेल घालायचं आणि एका साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आपण शेवया बनवत असताना गरम पाणी वापरायचं आहे आणि तेल गरम झालं की शेवया थोड्याशा हाताने कुस्करून अशा टाकायच्या, म्हणजे आपल्याला भाजायला सुद्धा सोपं जातं आणि भाजल्या जातात खूप छान पद्धतीने। तर मी सगळ्या शेवया तेलामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि एक भाजण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं हा वेळ लागणार आहे। तर बघा, एकदम लालसर होईपर्यंत भाजलेले आहेत। तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया। शेवया भाजल्यानंतर आता आपण तडका तयार करून घेऊया। तर त्याच कढईमध्ये आपण आणखी 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल, तुपाने सुद्धा खूप छान होतो। आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की त्याचा स्वाद पण खूप छान उतरतो। मग त्यात कांदा, कढीपत्ता आणि मिरची घालून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे आणि ते भाजत आलं की त्याच्यामध्ये आपण जी उडीद डाळ भिजवून घेतलेली आहे ती घालायची आणि ती एकदम कुरकुरी होईपर्यंत भाजायची आहे, म्हणजे दाताखाली आल्यानंतर क्रंचीपणा खूप छान वाटतो डाळीचा। आणि ते भाजल्यानंतर 1 टोमॅटो घातलेला आहे चिरून। टोमॅटो घातला की मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो चांगला शिजला जातो आणि प्लेट ठेवून आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद 1 चमचा आणि मॅगी मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि 1 प्लेट शेवयासाठी मी 3.5 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि पाण्याला 1 उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आली की ज्या आपण भाजून घेतलेल्या शेवया आहेत त्या घालायच्या आणि आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला शिजू द्यायचं आहे। बघा, शेवया किती छान झालेल्या आहेत। गरम पाणी वापरले की पटदिशी शिजल्या जातात। तर एकदा हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून एकदम लो फ्लेमवर 1-2 मिनिटं परत वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या मसाल्याचा फ्लेवर खूप छान उतरतो शेवयामध्ये। तर शेवया तयार आहेत। आता गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। तर बघा किती छान झालेल्या आहेत शेवया। तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरातल्या सगळ्यांना खायला घाला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।